मर्द असा महाराष्ट्राचा माणूस आहे, तो अशा कुठच्या लग्न सूर्याने काही टीका केली तर त्याच्याबद्दल तपशिकेत करत असतो. तुमच्याकडे दुसरं भांडवल संपलं, त्यामुळे तुम्ही त्यांना शिव्या देऊन थकला. आता मला जर शिव्या देत असाल तर माझी शिव्या द्यायला काही हरकत नाही, तुम्ही शिव्या द्या. आणि सांगतात का की यांच्या घरात भांडले. अरे बाबा, तुझ्या घरात आधी हाय का काय? घर आहे तुला सांभाळता आलं, त्यांचं आमचं घर काढतो. तुला जास्त बोलायचं म्हणून मी त्याच्या बोलतच नाही, तर फार बोलतात. पण या सगळ्या गोष्टीचं एकच गोष्ट दिसते की परिवर्तन केल्याशिवाय गत्यंतर नाही. राज्य बदललं पाहिजे. आणि आम्हा लोकांची जबाबदारी, आम्हा म्हणजे आजोबा आता 80 होते. ज्यावेळी 50 वर्षापूर्वी मी आमदार झालो तेव्हा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे नेते होते. यशवंतरावने आम्हा लोकांना संधी दिली, मला संधी दिली, आमचे मित्र गोविंदराव अधिक नाही आहेत त्यांना संधी चाळीस कालावधी दिली, अनेक तरुणांना संधी दिली. आणि महाराष्ट्राच्या नेतृत्वाची एक पिढी झाली. त्या पिढीने पुढं 25-30 वर्ष महाराष्ट्र चालवलं. आता आमची जबाबदारी आहे की पुढच्या 25-30 वर्ष महाराष्ट्राचा गाळा चालवण्याच्यासाठी नवी पिढी त्या ठिकाणी आणली पाहिजे. आणि ती नवी पिढी आणण्याच्यासाठी आम्ही संग्रामाला या ठिकाणी उभं केले. माझी आपल्या सगळ्यांना आग्रहाची ठिकठिकाणी आम्ही तरुण माणसं दिली. नवी पिढीचं नेतृत्व आम्हाला तयार करायचं आणि ते नेतृत्व आम्ही तयार करतो. त्यासाठी हे सगळे कष्ट करण्याची भूमिका आहे. ते जे नेतृत्व आम्ही तयार केलं ते पक्षासाठी काम करणार, पक्षाच्यासाठी पर्यंतची भूमिका घेणार आणि लोकांच्याशी बांधिलकी ठेवणार आहे. उद्या मला नाही मिळालं तर मी चालू दुसरीकडे, असं नाही. जायचं असेल घर सोडायचं नाही. उगा सकाळ दुपार संध्याकाळ असं घर जरी बदलायचं हे वागणं बरं नव्हतं. असं करू नाही का? लोक काय म्हणतात त्याच्यामध्ये. आणि म्हणून माझी विनंती आहे की इथं तत्त्वाने वागणारा पुढच्या पिढीच्या माध्यमातून लोकांच्या हिताची जपणूक करण्याची कुवत असलेला आणि त्याने ज्या वेळेला महानगरपालिका असो, महापौर होण्याची जबाबदारी असो, महाराष्ट्राच्या विधानसभेत जाण्याची संधी असो, त्या प्रत्येक वेळेला आमचा हा रुपया खणून वाजणारा बंदा रुपया हे सिद्ध केलेलं आहे. हा बंदा रुपया तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यानं सही शिक्क्याने आज त्या ठिकाणी मोठ्या मताने त्याला विजयी करा. आणि या देशामध्ये नवं नेतृत्व तयार करण्याचे काँग्रेस, राष्ट्रवादी आम्हा सगळ्यांचे जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांच्या पाठीशी शक्ती उभी करा हीच विनंती या ठिकाणी करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.